शिक्षकावर ज्याच्या काठी लागणाऱ्या सरकारचा एसआयआरच्या कामाबाबत, केंद्र प्रमुख पदभरती चुकीची झाल्याबाबत असे अनेक पोराला शिकवू द्या, शिकवू द्या, शिकवू द्या. शाळेत पोरांना शिकवू द्या. बंद करा. हम सब एक है, हम सब एक है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मध्ये आज हा जो शिक्षकांच्या मनातला आक्रोश या ठिकाणी बाहेर पडलेला आहे, त्याचं मुख्य कारण म्हणजे आहे की संविधानाच्या तत्वानुसार जे काही शिक्षकांना असतील, नागरिकांना असतील मूलभूत अधिकार दिलेले आहेत, या मूलभूत अधिकाराच्या विरोधात या ठिकाणी हे शासन कार्य करत आहे. त्याचं उदाहरण म्हणजे नैसर्गिक न्याय तत्वानुसार ज्या पदोन्नत्या व्हायला पाहिजे होत्या त्या डावलल्या असून या ठिकाणी ज्युनियर शिक्षकांना त्या ठिकाणी संधी देण्यात. आज 30 ते 35 वर्ष सेवा झालेला शिक्षक आहे. पदोन्नतीसाठी या ठिकाणी उच्चश्रेणी असतील, केंद्रप्रमुख असतील, या ठिकाणी त्यांनी आशा धरून बसलेले होते. तर त्यांनी दुसराच मुद्दा आणला की TET पास झालेले शिक्षक, पण कोणते? सगळे शिक्षक रात्रंदिवस या ठिकाणी मेहनत करून TET पास झाले आणि न्यायालयाच्या एका निर्णयाचा आड घेऊन त्यांनी काय केले की 1 सप्टेंबर 2025च्या अगोदरचे TETचे धारक शिक्षक आहेत. मग या ठिकाणी जर 2001ला TET लागू केली असती तर आमचा शिक्षक 2001ला TET पास झाला असता. 2008ला CET घेतली, 2010चे CETतले लोक आहेत. त्या सर्व शिक्षकांना डावलून सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्णय असतात ते प्रशासनाला जे योग्य आहेत ते लागू करतात आणि जे शिक्षकांसाठी योग्य आहेत ते लागू करत नाहीत. या प्रकारची जी दुटप्पी भूमिका आहे ती दुटप्पी भूमिका या ठिकाणी प्रशासन घेत आहे आणि या प्रशासनाच्या भूमिकेविरोधात या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हा जन आक्रोश या ठिकाणी लाभलेला आहे. या ठिकाणी कांबळे सरांनी सांगितल्याप्रमाणे, राखे सरांनी सांगितल्याप्रमाणे इतर मुद्दे तर महत्त्वाचेच आहेत, पण मुख्य मुद्दा जो आहे तो पदोन्नतीचा मुद्दा आहे. आणि या संपूर्ण जे सिनियर शिक्षक आहेत, सिनियर विरुद्ध ज्युनियर, शिक्षकांनी शिकवण्याचं काम करण्याचं सोडून ही दोन गोष्टीमध्ये या ठिकाणी भांडण लावायचं काम आणि कलश लावायचं काम या ठिकाणी या सरकारनं केलेलं आहे. म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सरकारचा सर्व मध्यवर्ती संघटनांच्या माध्यमातून जाहीर निषेध करत आहोत. BLOचे कामे त्वरित रद्द करायला पाहिजे, यांनी शिक्षकांना शिकू द्यायला पाहिजे. SIRचे कामं या ठिकाणी रद्द करायला पाहिजे. 25 लाख या ठिकाणी मतदार पश्चिम बंगालमध्ये रद्द केले. हा राजकीय मुद्दा असताना देखील महाराष्ट्रामध्ये तेच घडवून आणायचं आहे का? आणि त्याचं पाप या सरकारला शिक्षकाच्या माथी मारायचं आहे. शिक्षक हा नेहमीच उपलब्ध आहे असं या ठिकाणी गृहीत धरून अनेक कामं या ठिकाणी लावल्या जात आहेत. हे कामं या ठिकाणी त्वरित या ठिकाणी बंद करायला पाहिजे असं आमच्या सर्वांची या ठिकाणी मागणी आहे. शिक्षक संघटनेच्या विविध समन्वय समितीचं धरणे आंदोलन होतं. महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षकाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आझाद मैदानावर टप्पा अनुदानासाठी मोठं आंदोलन सुरू असून राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. शिक्षकाला अनेक शैक्षणिक कामं दिल्यामुळे, SIRचं काम, BLOचं काम दिल्यामुळे एक शिक्षकामध्ये रोष निर्माण झाला आहे आणि शाळेमध्ये त्याला वेळ मिळत नसल्यामुळे पालकांचं एक समन्वय राहिलेला नाही आणि मग खाजगी शाळेकडे लोकांचा लोटावला. ह्या सरकारने याच्या धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे. शिक्षकाला जास्त कामं लादायला नाही पाहिजे. यासाठी सर्व परभणी जिल्ह्यातील समन्वय समितीने हे आंदोलन उभं केलं होतं, धरणे आंदोलन. आणि शिक्षक हा समाजाचा निर्माता आहे, शिल्पकार आहे. जर त्याला शैक्षणिक शाळेमध्ये जास्त वेळ जर दिला नाही तर ते दुर्लक्ष होतं. ही गोष्ट गांभीर्याने लक्ष ठेवून पुढील काळामध्ये शिक्षकांना ह्या कुठल्याही प्रकारचं काम देऊ नये ही आमची प्रमुख मागणी आहे.